हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ राज्य. लाओत्से सांगतो की त्या एकाला प्राप्त केल्यामुळे राजपुत्र आणि सरदार प्रजेबद्दल उदात्त होते. शेतकरी देवाला प्रार्थना करतात की बळीराजाचे राज्य येवो. याचे कारण बळीराजाने राज्यकारभार शेतकरी भुईमुख केला. त्याने सर्वसामान्य जनांना, शेतकऱ्यांना हिताचे होतील असे निर्णय घेऊन राज्य केले. त्यामुळे सामान्य जन सुखावला, शेतकरी सुखावला. बळीराजाने परमात्म्याला अपेक्षित असे राज्य चालवले. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या उक्तीतील उत्तमाला त्याने प्राधान्य दिले, प्रतिष्ठा दिली. त्यामुळे बाकी गोष्टी आपोआपच सुव्यवस्थित झाल्या. राजा जनकाची एक महान साक्षात्कारित राजा, एक थोर आध्यात्मिक राजा म्हणून हजारो वर्षानंतरही आज आठवण काढली जाते. कारण त्याला आत्मप्राप्ती झालेली होती. त्याचा राज्यकारभार हा व्यक्तिसापेक्ष नव्हता. तो न्याय, धर्म, नीती देणारा होता. तो प्रजाभिमुख होता. हजारो वर्षे होऊन गेली तरी आजही लोक म्हणतात की रामराज्य येऊ दे. राम स्वतः परमात्म्याचा अवतार होता. त्यामुळे त्याचा राज्यकारभार हा एक महाआदर्श असा राज्यकारभार होता. तेथे न्याय, धर्म, नीती याचे पालन होत होते. आज फक्त महाराष्ट्रातच असे नाही तर भारतातील प्रत्येक जण शिवशाही यावी म्हणून देवाला साकडे घालत आहे. लोक म्हणतात, राजे आपण पुन्हा जन्माला या. अत्याचार, अन्याय सहन होण्यापलीकडे गेला की अशीच हाक लोकमान्यांना घातली जाते. ब्रिटिशांची सत्ता परकीय होती, तरीही आज असे लोक आहेत की जे ब्रिटिशांची दरोडेखोरांवरील वचक असलेल्याची आठवण काढतात. लोक सांगतात की ब्रिटिशांच्या काळात काठीला सोने बांधावे आणि खुशाल काशी यात्रा करावी. आज बँकेत तिजोरीत ठेवलेले सोने लुटले जात आहे. यथा राजा तथा कारभारी असा दंडक आहे. राज्यकर्तेच जर लाचखोर असतील, नीती गुंडाळून ठेवलेले असतील, न्याय, धर्म याची जाण आणि चाड नसलेले असतील तर प्रजेने जायचे कुठे? सामान्यांचा वाली आणि कैवारी आणायचा कोठून? त्यातून आणलाच तर त्याला सत्ताधारी भीक घालायला हवेत ना. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजींची एक आठवण आहे. एका राज्यातील काही मंत्री मुख्यमंत्र्यांविरुद्ध बंड करण्यासाठी दिल्लीला पोहोचले. त्यांनी तेथील प्रमुख कारभाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली. याची इंदिराजींना नुसती कुणकुण लागली. तेव्हा त्यांनी आपल्या सचिवाबरोबर या बंडखोर मंत्र्यांना निरोप पाठवला. जे पहिले विमान किंवा जी पहिली आगगाडी असेल ती पकडा आणि सर्वजण आपापल्या राज्यात पोहोचा. तेथून मला अमुक सचिवाकडून आपण सर्वजण पोहोचल्याचा फोन आला पाहिजे. काही तासातच तसा फोन त्या सचिवाकडून इंदिराजींना आला. पुराणकाळ आणि सध्यकाळ. लाओत्से सांगतो की अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट होत होती. अशा प्रकारे म्हणजे आत्तापर्यंत लाओत्सेने या ओवीत जे सांगितले ते सर्व अशा प्रकारे होत होते. आत्तापर्यंत या ओवीत जे काही लाओत्सेने सांगितले त्याची अगदी थोडक्यात उजळणी करूया. 1. पुराणकाळामध्ये त्या एकाला प्राप्त केलेले होते. पुराणकाळात मानवाला त्याच्या मानवी जन्माचे रहस्य आणि त्याचा एकमेव उद्देश चांगला माहीत होता. ही सृष्टी स्वयंभू परमात्म्याकडून नियंत्रित होत असते. त्याचा आपण केवळ आस्वाद घ्यायचा आहे. ही रंगभूमी आहे आणि ती लीला जशी आहे तशी अनुभवणारे आपण आहोत. त्याचा केवळ आनंद घेणे यासाठी आपला जन्म आहे. असे केल्याने आपण आपोआपच आत्मपदाला उन्नत होतो. 2. त्या एकाला प्राप्त केल्यामुळे स्वर्ग विख्यात होता. स्वर्ग हे पुण्यमय लोकांचे राहण्याचे ठिकाण आहे. असा हा स्वर्ग त्या पुण्याचे पावित्र्य टिकवल्यामुळे त्याची शान राखून होता. 3. त्या एकाला प्राप्त केल्यामुळे पृथ्वी स्थिरस्थावर होती. मानवाला येथे जे सहज मिळत होते, नैसर्गिक प्राप्त होत होते, नियती त्याला जे उपलब्ध करून देत होती त्यात मानव पूर्ण संतुष्ट होता. त्याला हव्यास नव्हता. तो पृथ्वी खणून उकरून काढत नव्हता. जे मिळेल त्यात त्या एकाची सेवा हेच त्याचे जीवन होते. 4. त्या एकाला प्राप्त केल्यामुळे देवदेवतांमध्ये दिव्यत्व होते.
प्रत्येकजण त्याची नित्य उपासना करून त्याचे अस्तित्व स्वतःत टिकवून होता. त्यामुळे मानवाचे सत्व सांभाळले जात होते. मानव हैवान झाला नव्हता. 5. त्या एकाला प्राप्त केल्यामुळे दऱ्याखोऱ्या भरलेल्या होत्या. मानवाचे अंतःकरण त्या एकाच्या उपस्थितीने भरलेले होते. तेथे अन्य भौतिक वासना, कामना यांची घाण निर्माण होत नव्हती. 6. त्या एकाला प्राप्त केल्यामुळे सर्वत्र सृजन होत होते आणि भरभराट होत होती. प्रत्येकजण नियतीने नेमून दिलेले आपापले काम करत होता. या योगे ताओ तत्व आपोआपच अंगीकारले जात होते. सृष्टी जशी नटायला पाहिजे होती तशीच ती सहजच नटत होती. त्यात नैसर्गिक सौंदर्य होते. ती लीला अनुभवण्यात प्रत्येक घटक कैवल्यानंदी होता. 7. त्या एकाला प्राप्त केल्यामुळे राजपुत्र आणि सरदार प्रजेबद्दल उदात्त होते. कोणतीही संस्था चालवायला सत्ताधीश असावाच लागतो. जबाबदारी तिची ती पार पाडू शकत नाही. त्यासाठी अधिकाराची तिला सोबत लागते. पुराणकाळी सत्ताधीशांना चांगली जाणीव होती की त्यांना दिलेले अधिकार हे त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि ते तेवढ्यापुरतेच आहेत. त्याचा उपयोग त्यासाठीच करायचा ही मर्यादा ते त्याला प्राप्त केल्यामुळे पाळत होते. त्यांच्यात पावित्र्य होते, प्रामाणिकपणा होता. 8. अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट होत होती. काही कोणी मुद्दामहून करत नव्हते. पुराण काळात ताओ तत्वे पाळली जात होती. त्यामुळे येथे सत्ययुग होते. सर्व काही नियतीला मंजूर असे नैसर्गिक होते. परंतु आता सध्यकाळी तेच लाओत्से पुढे सांगत आहे. हरि ओम.